नमस्कार. वाचनवेळच्या आजच्या भागात मी मिनल घाटे खेडकर तुम्हा सगळ्यांचं अत्यंत मनापासून स्वागत करते. मंडळी, 12 जूनला पु ल देशपांडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त जो व्हिडिओ मी शेअर केला होता, तेव्हा मी असं म्हटलं होतं की पुलंनी लिहिलेला 2200 श्रावण हा लेख मी एकदा वाचेन. तोच लेख मी आज वाचणार आहे. 1977 साली पु ल पुन्हा जेव्हा शांतिनिकेतनमध्ये बंगाली शिकायला गेले होते, तेव्हा त्यांनी तिथे 2200 श्रावण अनुभवला आणि ते त्या 2200 श्रावणच्या एवढ्या प्रेमात पडले की त्यांनी त्यावर खूप सुंदर आणि सविस्तर असा लेखच लिहिला. तो लेख मी संपूर्ण लेख तर वाचू शकत नाही कारण खूप मोठा आहे. खरं तर संपूर्ण लेख खूप छान आहे, पण त्यातला मी थोडाच भाग वाचणार आहे. 2200 श्रावण म्हणजे काय ते लेख वाचायला सुरुवात केल्यावर कळेलच. पण हा लेख मी आज का वाचते हे मी लेख वाचून झाल्यावर शेवट सांगेन. त्यामुळे तुम्ही हा लेख शेवटपर्यंत ऐका. खूप सुंदर लेख आहे. 2200 श्रावण, मुक्काम शांतिनिकेतन या पुस्तकातला हा लेख आहे. दिवाळी एक हौस दिवाळीच्या 1977 सालच्या अंकात हा लेख छापून प्रसिद्ध झाला होता. पु ल देशपांडे यांचा 2200 श्रावण. बंगालीत 2200 श्रावण म्हणजे श्रावण महिन्याची 22 तारीख. बंगाली पंचांगात पक्ष बदलल्यावर पुन्हा प्रतिपदा द्वितीया सुरू होत नाही. आता याचा अर्थ थोडा सांगते की आपल्याकडे कसं मराठी महिन्यात 2 पंधरवडे अशा पद्धतीने आपला मराठी महिना असतो. म्हणजे पहिला पंधरवडा म्हणजे शुक्ल पक्ष आणि दुसरा पंधरवडा म्हणजे कृष्ण पक्ष. आणि आपल्याकडे प्रतिपदा द्वितीया हे एकदा म्हणजे पहिल्या पंधरवड्यातली प्रतिपदा द्वितीया म्हणजे पहिला दिवस मराठी महिन्याचा, दुसरा दिवस, हेच पुन्हा दुसरा पंधरवडा सुरू झाला की परत प्रतिपदा द्वितीया अशाच पद्धतीने आपला दुसरा पंधरवडा सुरू होतो. म्हणजे 2 पंधरवड्यांचा असा मराठी महिना आपल्याकडे असतो. पण बंगाली पंचांगात 2 पंधरवडे किंवा 2 पक्ष म्हणजे शुक्ल पक्ष, कृष्ण पक्ष असं काही नसतं. कारण तिथे तारखेचे गणित शुक्ल पक्ष कृष्ण पक्षाशी संबंधित असणाऱ्या चंद्राशी जुळलेले नाही, सूर्याशी जुळलेले आहे. म्हणून बंग पंचांगाला अमावास्या पौर्णिमेचं महत्त्व नाही वाटत. इंग्रजी पंचांगाप्रमाणे पौर्णिमा अमावास्या जशा 15 तारखेलाच येत नसतात, त्याचप्रमाणे बंगाली पंचांगातही बंगाली महिना देखील 1 ते 30 तारखेचा, कधी कधी महिन्याला 31-32 तारखाही असू शकतात, असे मला माझ्या एका बंग मित्राने सांगितले. फेब्रुवारीचे दर 4 वर्षांनी 29 दिवस काय येतात हे जिथे मला आयुष्यात इतक्या फेब्रुवाऱ्या करूनही तिचे गणित कळले नाही, तिथे बंगाली शकाचे गणित काय कळणार. पण बंगालात अजूनही बंग शकाचाच उल्लेख फार मोठ्या कटाक्षाने होतो, हे कौतुक करण्यासारखे आहे. ऑगस्ट म्हणण्यापेक्षा श्रावण म्हटल्यावर भारतीय मनाला पाऊस अधिक लवकर आठवतो आणि वैशाख मास हा मार्च एप्रिल पेक्षा अधिक वासंतिक वाटतो. आज बंगालमध्ये 2200 श्रावण या तारखेला अनन्यसाधारण महत्व आहे. ऋतुचक्राची ही बदलती लीला, मनातले शैशव कसोशीने जोपासत ज्यांनी आयुष्याची 80 वर्षे पाहिली, त्या रवींद्रनाथांच्या निधनाची ही तिथी. 2200 श्रावण म्हणजे श्रावणाची 22 तारीख. वंगीय शकाप्रमाणे 1348 सालच्या श्रावणातील 22 तारखेला म्हणजे 7 ऑगस्ट 1945 साली सूर्य माध्यांनी तळपत असताना दुपारी 12:10 एका अलौकिक जीवनाचा अस्त झाला.
आदल्या रात्री नारळी पौर्णिमा होती. शेवटले क्षण मोजत पडलेल्या रवींद्रनाथांच्या देहाला त्या रात्री खिडकीतून पौर्णिमेचे चंद्रकिरण येऊन स्नान घालून गेले होते. वयाच्या 80व्या वर्षी घडलेल्या मृत्यूच्या 7च दिवस आधी त्या अंतिम पथाला उद्देशून त्यांनी आपली शेवटची कविता लिहिली होती. त्या पथावरून जाण्याचा त्यांचा चिरस्वच्छ मनाला शांतीचा अक्षय अधिकार लाभला होता. शांतम, शिवम, अद्वैतम या 3 वृत्ती ज्यांनी आपल्या जीवनात आणण्यासाठी वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनाची नाना प्रकाराने उपासना केली, त्यांच्या निधनाची तिथी हीच खऱ्या अर्थाने पुण्यतिथी. मंडळी, या लेखात आता पुढे ना 22शे श्रावण हा तिथे कसा साजरा केला जातो आणि का साजरा केला जातो हे सांगितलंय. आणि हे खूप घेण्यासारखं आहे की एक 22शे श्रावण हा कसा साजरा करतो पहा. 22शे श्रावणापासून बंगालात ठिकठिकाणी रवींद्र सप्ताह साजरा होतो. बंगालपासून दूर राहावे लागणाऱ्या वंग समाजात आणि बंगाली घराघरात रवींद्र स्मरण होते. कुठे त्यांच्या कवितांचे गायन होते, त्यांची नाटके केली जातात, कथा वाचल्या जातात. नाना प्रकाराने त्यांचा अरूप सहवास मिळवण्याचा रवींद्रप्रेमी बंगाली लोक प्रयत्न करतात. कलकत्त्यात गंगा तीरावर जिथे त्यांचे दहन झाले त्या ठिकाणी उभारलेल्या छत्रीचे दर्शन घ्यायला हजारो लोक जातात. कृतज्ञतेचे फूल वाहतात. जोराशांको मधल्या त्यांच्या वाड वडिलार्जित वास्तूला असंख्य लोक भेट देतात. त्या वाड्याचे दरवाजे उघडण्याची वाट पाहत शेकडो माणसे आपल्या मुलाबाळांना घेऊन पहाटेपासून तिष्ठत असतात. रवींद्रनाथांचे स्मरण अशा निरनिराळ्या प्रकाराने होत असते. पण त्या सर्वात मनाला स्पर्श करून जाते ते त्या दुपारी 4च्या सुमाराला होणारे वृक्षारोपण. वृक्षवेली हा रवींद्रनाथांच्या केवळ कवितांचाच विषय नव्हता, पण माणसांच्या परिवारा इतकेच त्यांचे वृक्ष परिवारावर सुद्धा प्रेम होते. एखाद्या साध्याशा गोष्टीला साहित्य, संगीत किंवा चित्रकलेचा स्पर्श झाला की काय जादू होते याचा अनुभव 22शे श्रावणाच्या दिवशी तो वृक्षारोपण समारंभ पाहताना आला. वास्तविक एक झाड लावणे एवढीच गोष्ट, पण त्या कार्याला रवींद्रनाथांच्या प्रतिभेचा स्पर्श झाल्याबरोबर ते मंगल कार्य होऊन गेले. वृक्षरोपणाचा संस्कार सर्वांना समजणाऱ्या बंगालीत या संस्कारासाठी त्यांनी गीतमय मंत्र तयार केले. साधे एक झाड लावणे ही क्रिया आनंदाचा सोहळा होऊन गेली. डॉक्टर पियर्सन यांच्या नावाने उभारलेल्या रुग्णालयासमोरच्या पटांगणात नारळीचे झाड लावण्यात येणार होते. मंडळी, इथून पुढे जे लेखात प्रत्यक्ष वृक्षारोपण कसं केलं जातं आणि त्यासाठीचा तो सोहळा कशा पद्धतीने साजरा केला जातो याचं सगळं खूप छान वर्णन आहे. की पुढे पुलंनी असं लिहिलंय की दुपारपासून पाहतो तो कितीतरी छोटी छोटी मुले आणि मुली सुंदर पोशाख घालून पाठभवनाच्या दिशेला निघालेली. पिवळ्या रंगाची धोतरे, झब्बे, डोक्याला पिवळ्या रंगाचा रुमाल बांधलेला, कमरेला उपरणे कसलेले, कपाळावर चंदनाचा टिळा अशा वेशात मुले आणि त्याच रंगाच्या साड्या किंवा परकर पोलके, गळ्यात फुलांच्या माळा, चिमुकल्या मनगटात फुलांचे गजरे, केसात पल्लवांचे तुरे खोचलेले अशा वेशात त्या पोरी गौरी सारख्या सजलेल्या. शांतिनिकेतनच्या वृक्षांनी सावली धरलेल्या वाटांवरून पिवळ्या फुलांची चिमुकली रोपेच पाय फुटून हिंडायला लागल्यासारखं दृश्य. वृक्षारोपणाच्या समारंभाला एवढा उत्साह मला काही कळेना. आपल्याकडचे वृक्षारोपण समारंभ मी पाहिले आहेत, त्यामुळे तसा मी फारसा उत्सुक नव्हतो. पण इतका उत्साह इथे पाहिल्यावर मलाही राहावेना.
रुग्णालयापुढले पटांगण, भोवतालचा परिसर आबाल वृद्ध स्त्री पुरुषांनी फुलून गेला होता. एका बाजूला छोटासा मांडव घातलेला होता. तिथे संगीत भवनातल्या छात्र छात्रींचे समूह गायन चालले होते. अंगणाच्या मध्यभागी एक सुंदर मंडल तयार केले होते. पाना फुलांनी भोवती छान रांगोळी काढली होती. बाजूला वनदेवतांसारख्या नटलेल्या सुंदर किशोरी उभ्या होत्या. त्यांच्या हातात तबके होती. तबकात फुले होती. धूप दीपही असावेत. लग्नाचा सोहळा असावा असे वातावरण. वृक्षारोपण समारंभाला आलेली पुरुष माणसेही पांढरे शुभ्र धोतर, शुभ्र किंवा रेशमी कुर्ता अशा वेशात आणि बायकाही नटून थटून आल्या होत्या. काही वेळाने दुरून एक मिरवणूक आली. तो पिवळ्या फुलांचा ताटवा रस्त्यातून प्रवाहासारखा नाचत गात येत होता. मिरवणूक जवळ आल्यावर पाहतो तर नारळीचे एक रोप पाना फुलांनी सजवलेल्या एका सुंदर पालखीतून मिरवत आणले जात होते. ज्ञानेश्वरांच्या पादुकांच्या पालखीसारखी बालतरूची पालखी. 11-12 वर्षांच्या 4 मुलांनी त्या पालखीवर ताडाच्या पानातून तयार केलेली आणि फुलांनी शृंगारलेली छत्रे धरली होती. मंगल प्रसंगी बंगाली स्त्रिया शंख वाजवतात तसा शंखनाद चालला होता. चिमुकल्या मंजिरी, तालवाद्ये यांचा गजर होता. युवराजांची स्वारी बालप्रजेने पालखीतून मिरवत आणावी तशी या बालतरूची पालखी ही छात्र छात्रीची सेना मिरवत आणत होती. मुला मुलींच्या तोंडी गुरुदेवांचे गीत होते. आता इथे पुढे बंगाली गीत आहे, पण त्याचा मराठी अनुवाद सुद्धा पुलंनी केलाय. ये ये अंगणात आमुच्या अतिथी बालवृक्षा, दे पवने वनवल्लभे मर्मर गीत उपहार, तुझ्या नवीन पल्लवात सूर्य तेज नाचू दे, वनवल्लभ पवनाचा मर्मर गीतोपहार तुझसी लाभू दे. श्रावणधारांचा आशीर्वाद तुला लाभू दे. तुझ्या मस्तकावर आणि पाना पानांवर अमरावतीचं धाराजल पडू दे. अशा शुभेच्छा त्या गीतातून व्यक्त होत होत्या. मिरवणूक जवळ आली आणि पोरांच्या ओठांबरोबर थोरांचे ओठ हळूहळू हलायला लागले. त्या समुदायाने त्यात आपले आवाज मिसळले. आता समोरच्या छोट्याशा रंगमंचावर चित्रविचित्र पोशाखात 5 मुले उभी होती. 1 मुलगी आणि 4 मुलगे. ही पंचमहाभूते, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. मग त्या प्रत्येकाला उद्देशून आवाहन म्हणायला सुरुवात झाली. त्यातले प्रत्येक आवाहन ऐकण्यासारखे होते. पंचमहाभूतांपैकी एक एक पुढे येऊन उभे राही आणि मग आवाहन सुरू होईल. आवाहनाच्या कवितेतल्या छंदाची उत्तम जाण ठेवून एखादा छात्र किंवा छात्री ते म्हणत असताना गंभीरपणे उभे राहिलेले ते महाभूताचे बालस्वरूप पाहण्यासारखे होते. पृथ्वी, बंगालीत क्षिती, उभी राहिल्यावर आवाहन झाले. हे धरणी, तुझ्या कुशीचंच हे धन तुझ्या कुशीत घे. आमच्या चिरमैत्रीची या शुभदिनी या बालतरूला दीक्षा दे. ह्या पहिल्या ओळी त्या मुलाने इतक्या गंभीरपणाने म्हटल्या की सारा समुदाय एकदम शांत झाला. त्या आवाहनात रवींद्रनाथांनी धरणी मातेला त्या वृक्षाच्या मुळांना तुझे काठिण्य लाभो आणि तुझी कोमलता त्याच्या फुला पानातून दिसो असे सांगताना शेवटी म्हटले आहे की या वृक्षाला फळे आल्यावर त्या अन्नसत्राचे निमंत्रण पक्षी समाजाला पाठवायला विसरू देऊ नकोस. ही विनवणी त्या बाल आवाजात जणू एखाद्या पाखरानेच करावी असे वाटत होते. एकामागून एक अशी ही एका महान कवीच्या प्रतिभेने उजळलेली आवाहने झाली. मातीच्या अंकावर ते रोप ठेवताना जणू एखाद्या दत्तक विधानाचा सोहळा आपण पाहतो आहोत की काय असा भास झाला. हलकेच त्या वृक्षावर टोपडे घालावे तसे बांबूचे सुंदर कुंपण घातले. पाळण्यात उभ्या असलेल्या बालकाचे नुसते भुरभुरणारे जावळ दिसावे तशी त्या बालतरूची
कोवळी पाती दिसायला लागली. वृक्षारोपण झाल्यावर मांगलिक म्हणजे त्याचे मंगल व्हावे हे आशीर्वाद देणारे गीत गायले गेले. पंचमहाभूतांची तुझ्यावर कृपादृष्टी असो. तू आमचा शेजारी मित्र होऊन राहा. आमच्या अंगणात तुझी सावली पडू दे. रस्त्यातले खडे तुझ्या फुलांच्या सड्याने झाकून टाक. शतायुषी हो. पुढल्या युगातला नवा पाहुणा तुझ्या छायेला येवो. असे अनेक शुभेच्छा. त्या मांगलिकात मला आणखी एक आढळले, ते म्हणजे कवितेच्या शेवटी रवींद्रनाथांनी गुंफलेले आपले नाव. वास्तविक एखाद्या खुल्या रंगमंचावर चाललेल्या सुंदर नाट्य प्रयोगासारखा हा सोहळा चालला होता आणि नाटकाच्या प्रेक्षकांप्रमाणेच त्या सोहळ्याशी तिथे जमलेला समुदाय एकरूप झाला होता. ते एक सुंदर कर्मकांडच होते. आता हा शेवटचा जो परिच्छेद आहे ना, तो खूप सुंदर आहे, पुलंनी लिहिलेला. आजच्या या वृक्षारोपण समारंभाला किती मार्दव होते, किती ओलावा होता. तास दीड तासाचा सोहळा, पण प्रत्येक क्षण कसा आनंददायक. समारोह संपला आणि मंडळी आपापल्या घराच्या दिशेने परतायला लागले. मी थोडा वेळ मागे रेंगाळलो. मग त्या रूपाजवळ गेलो. त्याची जीवनयात्रा आता सुरू झाली होती. ऊन, वारा, पाऊस यांचे राग लोभ सहन करत आता मोठे व्हायचे. प्रकाशाची ओढ उंच उंच करत जाईल आणि असेच काही पावसाळे गेल्यावर जेव्हा खंबीरपणाने एका पायावर उभे राहण्याची ताकद येईल, त्या सुमाराला अंगातून एक निराळा जीवनरस वाहू लागल्याची जाणीव होईल आणि फुलाच्या रूपाने तो आनंद प्रकट होईल आणि त्या फुलांतूनच श्रीफल लाभेल. आणि आजवर पंचमहाभूतांकडून आणि माणसांकडून सतत काही ना काही घेणारा तो वृक्ष देणारा होईल आणि घेतल्या दानाची दाम दुपटीने परतफेड करत राहील. आजच्या या समारंभाला हजर असणाऱ्या कुण्या भाग्यवंताच्या पदरात पहिले दान पडेल, कोणी सांगावे. दान पदरी पडो अगर न पडो, मी कधी काळी त्या वृक्षापाशी गेलो तर आकाशात मरुविजयाच्या पताका फडकवत उभ्या असलेल्या त्या वृक्षाला म्हणेन, 1977 सालच्या 22 श्रावणाच्या पुण्यतिथीच्या दिवशी तुला जे असंख्य आशीर्वाद लाभले होते, त्यात माझाही होता बरं का. 22 श्रावण, पु ल देशपांडे. मंडळी, 22 श्रावण हा लेख मी आज वाचला. त्याचं कारण म्हणजे 22 श्रावण म्हणजे श्रावण महिन्याची 22 तारीख, की जी आज खरंच 22 तारीख आहे श्रावण महिन्याची, आणि ऑगस्ट महिन्याची 15 तारीख म्हणजेच 15 ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन. 22 श्रावण म्हणजे या श्रावण महिन्याच्या 22 तारखेला गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांची पुण्यतिथी असते आणि आपलं राष्ट्रगीत जन गण मन हे राष्ट्रगीत गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलं आहे. म्हणून गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांच्या पुण्यतिथीचं आणि आपल्या स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून मी 22 श्रावण हा लेख वाचलाय. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन आणि आपल्या स्वातंत्र्य दिनानिमित्त तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. मंडळी, माझा हा घाटे मिनल खेडकर यूट्यूब चॅनेल प्लीज सबस्क्राईब करा आणि त्याच्या व्हिडिओ लिंक्स तुमच्या मित्रपरिवारात आवर्जून शेअर करा. धन्यवाद.